नमस्कार. मी शेखर देशमुख. आपल्या सगळ्यांचं शेखर देशमुख ऑफिशियलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत असलेले व्यवसाय, उद्योग आणि काही सामाजिक किंवा आर्थिक कामं ती सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. ज्याला ही कामं स्वतःशी रिलेटेड वाटतील त्यांनी त्या कामाशी, त्या व्हिडिओशी रिॲक्ट व्हावं आणि माझ्याशी कनेक्ट व्हावं ही अपेक्षा आहे आणि या अपेक्षेने हे व्हिडिओ बनवतोय. आज पाणी वापर संस्था या संदर्भामध्ये बोलणार आहे. आजचा विषय पुंदी तलाव पाणी वापर संस्था हा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सिंचन अधिनियम 2005 अंतर्गत शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकल्पावरती असणाऱ्या कालवा, लघुवितरिका स्तरावरती पाणी वापर संस्था बनवण्याचं काम शासन स्तरावरती सुरू आहे. या कायद्याची अंमलबजावणी 2006 पासून सुरू झाली आणि त्याच्यानंतर काही पाणी वापर संस्था फार चांगल्या पद्धतीने उभा राहिल्या. वाघाड प्रकल्प त्या पाणी वापर संस्थांचं सर्वोत्तम उदाहरण, की जो पूर्ण प्रकल्प पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून चालवला जातोय. मुळात सिंचन पद्धतीचं व्यवस्थापन शेतकऱ्यांच्याकडून हा कायदा असं सांगतो, की मालकी शासनाची आणि शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये लोकसहभाग घ्यायचा असं नाही आहे. तर पाण्याची मालकी शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांनी त्यांनी स्वतःच्या पाण्याचं स्वतः व्यवस्थापन करायचं आहे. यात शेतकऱ्याला पाणी व्यवस्थापनाचे खूप मोठे अधिकार या कायद्याच्या अंतर्गत प्राप्त होत आहेत. त्यामुळं पाणी वापर संस्था उभा होणं ही काळाची गरज आहे. पाणी वापर संस्था जर उभा राहिल्या, तर पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र सिंचनाखाली येऊ शकतो. पाण्याचं 100% आणि योग्य व्यवस्थापन होऊ शकतं आणि त्यामुळं पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये फार चांगल्या पद्धतीची वाढ होऊ शकते. या उपक्रमाचा भाग म्हणून सांगली पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कार्यकारी अभियंता टेंबू उपसा योजना यांनी पुंदी तलाव, तालुका तासगाव मध्ये पाणी वापर संस्था उभा करण्याचं काम सुरू केलंय. या पाणी वापर संस्थेसाठी कार्यान्वयन एजन्सी म्हणून मी काम करतोय. निवडणूक अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता हे काम करतात. तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक कार्यकारी अभियंता तासगाव हे या पाणी वापर संस्थेमध्ये भूमिका पार पाडत आहे. अपिलीय अधिकारी म्हणून अधीक्षक अभियंता सांगली हे आहेत. या पाणी वापर संस्थेचं उभारणीचं स्वरूप सर्वसाधारण अशा पद्धतीचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पाणी वापर संस्था काय आहे, पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याची जनजागृती लोकांच्यामध्ये करायची. आपल्या पाणी वापर संस्थेच्या केसमध्ये इथल्या बहुतांश लोकांना पाणी आणि त्याची गरज खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. याचं सर्वोत्तम उदाहरण आणि त्याचं सर्वोत्तम काय म्हणावं आपण त्याला पुरावा म्हणू, हा आहे की 2014-15 ते 2024-25 या कालावधीत 1 कोटी रुपयांची वसुली इथल्या शेतकऱ्यांच्याकडून विभागाकडे झालेली आहे. म्हणजे एकूण 1,50,00,000 1,05,00,000 सर्वसाधारण शेतकऱ्यांनी जमा केलेत. याचा अर्थ शेतकरी योग्य पाणीपट्टी भरून या सगळ्या पाण्याचा वापर करण्यासंबंधी सजग आहेत. आता ही पाणी वापर संस्था जर तयार झाली, तर शेतकऱ्यांच्या पाण्याचं व्यवस्थापन कितीतरी पटीनं याच्यामध्ये वाढ होऊ शकते. सर्वसाधारण आजच्या तारखेचा आपण विचार केला, की तर 2 कर्मचारी कायमस्वरूपी काम करू शकतात. किमान मासिक ₹10,000 पगाराचे 2 कर्मचारी पाणी वापर संस्थेसाठी पूर्णवेळ जर कार्यरत असतील, तर या पाण्याचं पूर्णपणानं व्यवस्थापन करणं, पाण्याची वसुली करणं हे काम ते व्यवस्थित काम करू शकतात. कारण फक्त त्याच कामासाठी त्या 2 व्यक्तींची नियुक्ती असू शकते. आता जी वसुली जमा होते, त्या वसुलीच्या येणाऱ्या परताव्यामध्ये या 2 व्यक्तींचा पगाराचा भाग 100% भागू शकतो. त्याच्यामुळं पुंदी तलाव
उपसा पाणी वापर संस्था सुरू करणं आणि ती चालवणं ही खूप सोपी बाब आहे आणि तितकाच आपल्या बहुतांश शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. या पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून फक्त पाण्याचं व्यवस्थापनच नाही, तर अजून काही गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे, की एआय तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. ज्या पुंदी भागामध्ये आपल्या ऊसाचं चांगलं क्षेत्र आहे, तर ऊसाचे एआयचे 4 ते 5 युनिट या पूर्ण क्षेत्रामध्ये जर लावले गेले, तर त्या माध्यमातून पाणी बचत होईलच. आपण जे ऊसासाठी देणारं पाणी आहे, त्याच्यामध्ये 20% ते 30% बचत होईल आणि ऊसाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा 10% ते 20% किमान वाढ होऊ शकेल आणि ही जी वाढ आहे, ती पिकातली वाढ आणि बाकी सगळ्या पिकाची वाढ. त्यामुळं एकूण गावाच्या उत्पन्नामध्ये वार्षिक 2 ते 3 कोटी रुपयांची किमान वाढ होऊ शकते, आहे या क्षेत्रामध्ये. म्हणजे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून पाण्याचं व्यवस्थापन तर होईलच, पण त्याच्याबरोबर पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेल्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. याशिवाय पुंदी तलावाचं जे लोकेशन आहे, जे भौगोलिक आपल्याला स्थान भेटलेलं आहे, ते तासगावच्या पासून काही अंतरावरती आहे आणि आरवड्याच्या पासून काही अंतरावरती आहे. आरवडे धार्मिक बाबीमुळं आता प्रसिद्धीत आहे. शाळेच्या खूप सहली तिथे येतायत. खूप विद्यार्थी तिथं वर्षभर ये-जा करत असतायत. याच रोडला तलावाचं लोकेशन असल्यामुळं इथं आपण एक बोटिंग सिस्टीम जर सुरू करू शकलो आणि रेन डान्स सारखी सुविधा जर सुरू करू शकलो, ज्याचं कॉस्टिंग 3 ते 5 लाख रुपयापर्यंत बेसिक लेव्हलला आपण ते सुरुवात होऊ शकते. तर त्याच्यावरती पुन्हा 1 ते 2 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते आणि सहलीला येणाऱ्या मुलांसाठी फक्त देवदर्शनापुरतं न राहता मग वॉटर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याची संधी भेटू शकते. त्या मुलांना त्याचा आनंद भेटू शकतो आणि ती सुविधा अगदी कमी पैशामध्ये अगदी ₹10-15 ₹20 याच्यामध्ये प्रति मुलाला आपण दिली, तर त्या मुलांचा सुद्धा आनंद फार मोठा द्विगुणित होऊ शकतो आणि शिवाय उत्पन्नाचं सस्टेनेबल एक साधन आपल्याला उभं होऊ शकतं. शिवाय मत्स्यपालनाचा प्रोजेक्ट जिथं बंदिस्त मत्स्यपालन तलावाच्यामध्ये केलं, तर त्याच्यामधनं सुद्धा काही उत्पन्न उभा होऊ शकतं आणि या उत्पन्नाचा एकत्रित विचार जर केला, तर आज जी आपण पाणीपट्टी भरतोय, त्या पाणीपट्टीच्या किमान 10 ते 20% म्हणजे किंवा 25% पाणीपट्टीमध्ये आपल्याला पाणी भेटू शकेल आणि वर्षभर त्याचं चांगलं नियोजन होऊ शकेल. याचा अर्थ आम्ही जर वर्षाला ₹7,000 पाणीपट्टी भरत असू, तर ती पाणीपट्टी 2 ते 3,000 मध्ये आमची भागू शकेल आणि आमच्या वाढीव उत्पन्नावरतीच आमच्या सभासदांना आम्ही पाणी देऊ शकू. इतकी सक्षम पाणी वापर संस्था होऊ शकते आणि याच्यासोबतचा मोठा विचार जो कार्बन क्रेडिट चा आहे. कार्बन क्रेडिट पॉइंटचा आहे. आता खूप मोठ्या प्रमाणावरती झाडांची तोड होते, खूप मोठा पाऊस पडतोय, खूप मोठे पूर येतात. निसर्गाचं चक्र पूर्ण उद्ध्वस्त झालंय आणि आपल्या पुढच्या पिढीला आपला निसर्ग, आपली यंत्रणा सगळी व्यवस्थित त्यांच्या ताब्यात द्यायची असेल, तर निसर्गाचं संवर्धन करण्याची तुमची आणि माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती करण्याचा सर्वोत्तम ग्राउंड लेव्हलला मार्ग किंवा सर्वोत्तम साधन जे आहे, पाणी आहे आणि त्या पाण्याशी रिलेटेड काम करणाऱ्या पाणी वापर संस्था नी याच्यामध्ये जर पुढाकार घेतला, तर कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून आपण कार्बन क्रेडिट पॉइंट घेण्यासाठी झाडांचं लागण केली, वृक्षांची लागण केली आणि त्याचं व्यवस्थापन केलं, तर एकत्रित पाणी वापर कालवास्तरीय, प्रकल्पस्तरीय सर्व पाणी वापर संस्थांनी याचं एकत्रित संयोजन केलं, तर त्यातनं येणाऱ्या उत्पन्नावरती खूप चांगल्या डेव्हलपमेंट्स होऊ शकतात. हे उत्पन्न जर डिपार्टमेंट घेऊ शकलं, कार्बन क्रेडिटचे पॉइंट, तर अगदी ₹1,000-2,000 हेक्टरी किंवा मोफत इतक्या कमी रेटमध्ये पाणी वर्षभर उपलब्ध येऊ शकतं आणि आधुनिक साधनांसाठी पैसे या माध्यमातून उभा होऊ शकतात. कारण इंदोर महानगरपालिकेनं कार्बन क्रेडिट पॉइंटचे 6 कोटी घेतले. त्या तुलनेत टेंबू, ताकारी किंवा आरफ या सगळ्या पाणी वापर संस्था पाणी आणि त्यांचं सोर्स, जमीन सोर्स आणि मनुष्यबळ याचा जर विचार केला, तर खूप मोठे क्रांतिकारी काम होऊ शकतं आणि या कामाची सुरुवात पुंदी
पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून व्हावी आणि ती निश्चितपणाने होईल असा मला निश्चितपणाने विश्वास आहे. त्यामुळं या वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे असणारी ही पाणी वापर संस्था उभा होणं अत्यंत गरजेचं आहे. या पाणी वापर संस्थेचं उभा होण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वेळ देणं गरजेचं आहे, असं अजिबात नाही आहे. आपण आपलं एक व्यवस्थापन मंडळ निवडलं आणि व्यवस्थापन मंडळाने एक शिस्त, एक चौकट बनवून दिली, तर ते कर्मचारी त्या पाणी वापर संस्थेचं काम करू शकतील आणि त्याच्यामुळे एक चांगली सिस्टीम, एक चांगली यंत्रणा आपल्याकडे उभा राहू शकेल. याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण 166 लोकांना एका ग्रुपच्या WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून जोडलंय, जिथं हा व्हिडिओ आपण पाहत आहे. तर त्या ग्रुपला अजून काही 50-100 लोकं जी जॉइन व्हायची राहिलीत, त्यांना आपण सगळ्यांनी जॉइन करून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याची एक यादी मी आपल्याला देईन, की ज्यांचे नंबर आपल्याकडे आहेत, त्यांनी ते मला शेअर करावे किंवा आपण स्वतःहून त्यांना या ग्रुपमध्ये ॲड करावं. याच्यानंतर कोणाच्या नावामध्ये दुरुस्त्या आहेत, कोणाची वारस नोंद आहेत, तर त्या वारस नोंद आणि नावाच्या दुरुस्त्या आपल्याकडे द्याव्या. हा टप्पा आपण सर्वसाधारण 8 ते 10 दिवसांच्या अंतरामध्ये पार पाडू आणि त्याच्यानंतर आपण ही आपली निवडणूक प्रक्रिया राबवण्याची विनंती अधिकाऱ्यांच्याकडे करू. मग त्या नुसार आपला निवडणूक कार्यक्रम लागेल. आपलं संचालक मंडळ निश्चित होईल आणि संचालक मंडळ निश्चित होतानाच आपण सचिव आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू आणि ॲक्टिव्ह पाणी वापर संस्था सुरुवातीपासून करण्याचा प्रयत्न करू. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी मी सांगताना त्याचा काही गोष्टीची क्रमवारी चुकली असेल, काही गोष्टी मागं-पुढं झाल्या असतील, तरीसुद्धा ज्या गोष्टीत शंका असेल, ज्या गोष्टी तुम्हाला विचाराव्याशा वाटतील, त्या परत-परत विचारा. या संदर्भातल्या जे मुद्दे वेगवेगळे आहेत, जसं की पाणी वापर संस्थेच्या मधल्या अडचणी, पाणी वापर संस्थेच्या स्टेजेस, याचे छोटे-छोटे व्हिडिओज तयार करून ते वेगळे स्वतंत्रपणानं टाकेन, की एखाद्या वेगवेगळ्या शंकाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने काय शंका असेल, तर त्याचं ते निरसन तिथल्या तिथं होऊन जाईल. याशिवाय आता जे मीटिंग्स होतील, त्याच्या मीटिंग मिनिट्स किंवा मीटिंगचे व्हिडिओ जर आपल्याला पोहोचवता आले, तर ते निश्चितपणानं पोहोचवेन. कालच्या 29च्या मीटिंगमध्ये अर्थात जी झाली त्याच्या मीटिंग मिनिट्स आपल्यापर्यंत पोहोचवेन, पण त्याचे व्हिडिओज आपल्याकडे उपलब्ध नाहीत. काही फोटो आहेत. ते फोटो आणि मीटिंग्स मिनिट मी तुमच्याशी शेअर करेन. आपण सगळ्यांनी या पाणी वापर संस्थेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, अशी विनंती करतोय. धन्यवाद.